तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। काय गंमत आहे बघा, आपण अगदी सहजपणे महागडा मोठा टीव्ही, लेटेस्ट स्मार्टफोन विकत घेतो, परंतु ते पाहण्यासाठी आपले जे अमूल्य डोळे आहेत त्या डोळ्यांची काळजी घेताना मात्र प्रचंड कंजूसी करतो। रात्री अंधारात मोबाईल फुल ब्राईटनेस ठेवून बघतो, टीव्ही पाहताना रूममध्ये अत्यंत कमी उजेड ठेवतो आणि त्यामुळे डोळ्यावर साहजिकच ताण येतो। दृष्टी अंधुक होण्याचा, पर्यायाने डोळ्याचा नंबर वाढण्याचा धोका निर्माण होतो, नव्हे तर नंबर वाढतोच। आणि मग इथेच शास्त्रोक्त पद्धतीने तुमचे डोळे तपासून तुम्हाला योग्य चष्मा देण्यासाठी एकच नाव समोर येतं आणि ते म्हणजे गौरव नवारकर आणि त्याचे आय स्क्वेअर ऑप्टिकल हे चष्मे, गॉगल्स, फ्रेम्स आणि ग्लासेसचे शॉप। आय स्क्वेअर ऑप्टिकलला 16 वर्षाची नेत्रदीपक परंपरा आहे। गौरव नवारकर हे स्वतः ऑप्टोमेट्रिस्ट डिग्री होल्डर आहेत आणि नाशिकमध्ये त्यांच्या आय स्क्वेअर ऑप्टिकलच्या कॉलेज रोडला आणि पवन नगरला अशा 2 शाखा आहेत। चष्मा घेण्यासाठी इथे आल्यानंतर तुमचा नंबरही ते चेक करून देतात। तुमच्या कामाच्या वेळा, कामाच्या पद्धती, म्हणजे तुम्ही इनडोअर काम करताय की आउटडोअर, कामाच्या ठिकाणी तुमची बसण्याची पद्धत कशी आहे, तुमचा स्क्रीन टाईम किती आहे याचा सखोल विचार करून गौरव नवारकर तुम्हाला प्रोग्रेसिव्ह की सिंगल विजन चष्मा सूट होईल हे सांगतात। तुम्हाला चष्म्याच्या फ्रेम सजेस्ट करतानाही तुमच्या चेहऱ्याची ठेवण, चेहऱ्याची साईज आणि तुमचे प्रोफेशन याचाही विचार येथे केला जातो। रेबॅन, व्होग, करेरा, ओकले, सिलोट, माउंट ब्लँक, पोलिस, इम्पिरियो, अर्मानी, बॉस अशा सर्व इंटरनॅशनल फ्रेम्सचे ब्रँड्स इथे उपलब्ध आहेत। तसेच चष्म्यासाठींच्या काचांसाठी सुद्धा निकॉन, होया, क्रिझाल, कार्ल झाइज असे नामांकित ब्रँड्स आहेत। एक अत्यंत अभिमानाने सांगण्याची गोष्ट म्हणजे आय स्क्वेअर ऑप्टिकलमध्ये अंतराळात वापरण्याचा सिलोट नावाचा ब्रँड सुद्धा उपलब्ध आहे। आय स्क्वेअर ऑप्टिकलमध्ये आय लेन्सेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस, कलर कॉन्टॅक्ट लेन्सेस, पोलराइज्ड ग्लासेस, नंबरचे गॉगल्स, ट्रान्झिशन ग्लासेस अशी विस्तृत प्रॉडक्ट रेंज आहे। आय स्क्वेअर ऑप्टिकलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कस्टमाइज चष्मा बनवण्यासाठी जे मेजरमेंट लागते त्यासाठी जर्मन टेक्नॉलॉजीचे आय पार्टनर हे अत्याधुनिक मशीन येथे आहे। यात तुमच्या 2 डोळ्यांच्या बुबुळामधील अंतर, फिटिंग हाईट, आय रोटेशन सेंटर, फ्रेम डाटा, डोळ्याची साईज, त्याचे अँगल्स, रॅप अँगल, पेंटॅस्कोपिक अँगल, तुमचे डोके आणि मान यांचे रोटेशन याचा पूर्ण विचार करून तुमच्या चष्म्याची फ्रेम आणि ग्लास ही डिझाईन केली जाते। आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या चष्म्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या कोणत्याही 4 अक्षरांचे वॉटर मार्किंग केले जाते। इथे चष्मा आणि गॉगल घेतल्यामुळे अनेकांना एक वेगळी दृष्टी मिळालेली आहे। ज्यांना लांबचा नंबर आहे अशा 6 ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी येथे मायोपिया लेन्स वापरून तो नंबर कंट्रोल केला जातो, म्हणजे पुढे त्यात वाढ होत नाही। आय स्क्वेअर ऑप्टिकलमध्ये अगदी लहान मुलांसाठी सुद्धा अत्यंत आकर्षक अशा कस्टमाइज फ्रेम्स मिळतात। आय स्क्वेअर ऑप्टिकल्स आणि माझं नातं तसं जुनं आहे। मी त्यांची अगदी जुनी क्लायंट आहे। द वे दे गाईड अस की कुठल्या चेहऱ्याला कुठली फ्रेम साजेशी आहे ते चांगल्या पद्धतीने सजेस्ट करतात आणि त्यांच्या चष्म्यांची क्वालिटी देखील अतिशय उत्तम आहे आणि आय एम हॅपी विथ देअर सर्विस आणि हा चष्मा देखील त्यांच्याच शॉपमधला आहे। सो थँक्यू आय स्क्वेअर ऑप्टिकल्स। नमस्ते, मी डॉक्टर स्वप्नील विदाते, ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजेच आय सर्जन। 40 नंतर सगळ्याच पेशंट्सला जवळच्या नजरेसाठी चष्मा घालावा लागतो, त्यासाठी आम्ही प्रोग्रेसिव्ह चष्मे प्रिस्क्राईब करत असतो। प्रोग्रेसिव्ह चष्मे हे बनवताना पेशंटचं सेंट्रेशन हे खूप महत्त्वाचं असतं। त्यासाठीच आम्ही काही पेशंट्स आय स्क्वेअर ऑप्टिकलला रेफर करतो की तिथे जे आय सेंटर टेक्नॉलॉजीने जे सेंट्रेशन घेतलं जातं त्यामुळे पेशंट्सला प्रोग्रेसिव्ह लेन्सेस हे सॅटिस्फाईंग विजन देतात। त्यामुळे त्यांचं नजर जवळचं, दूरचं हे दोन्ही अंतर व्यवस्थितरित्या कवर केले जातात आणि त्यांना प्रोग्रेसिव्ह चष्मा जो ॲडजस्टमेंटसाठी थोडं टाईम लागतो ते लवकरात लवकर ॲडजस्ट होतात।
तर अशा चष्म्यांसाठी आम्ही रेग्युलरली आयस्क्वेअर ऑप्टिकलला रेफर करत असतो पेशंट्सला. डोळे ही एक दृष्टी नसून ती भावना आहे. तिला जपणं हीच आयस्क्वेअर ऑप्टिकलची जबाबदारी आहे. उत्तम फ्रेम्स आणि ग्लासेस वापरून जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर गौरव नवारकर यांच्या आयस्क्वेअर ऑप्टिकलमधला चष्मा किंवा गॉगल विराजमान होतो ना, तेव्हा एका नव्या आत्मविश्वासाने, नव्या उत्साहाने, आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याने जगाकडे पाहण्याची एक अनोखी दृष्टी तुम्हाला लाभते, यात तिळमात्र शंका नाही.